fourth part of the chapter Introduction to Microbiology of the 10th standard Science and Technology part 2nd. The next point is microbial pollution control. Solid waste, sewage and various pollutants are ever increasing with increasing pollution along with it. Ever increasing diseases and degradation of environment are the worldwide problems. Especially cities in densely populated countries like India are affected with these problems. Life of the future generations will be difficult if these problems are not solved at right time and to the right extent. घनकचरा, सांडपाणी आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषकं हे देखील वाढत्या प्रदूषणाबरोबर वाढत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि पर्यावरणाचा ऱ्हास या सर्व जागतिक समस्या बनलेल्या आहेत. विशेषतः भारतासारख्या काही जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये या प्रकारच्या समस्या खूप जाणवत आहेत. भविष्य काळामधील ज्या विविध पिढ्या आहेत त्यांचे आयुष्य हे अतिशय अवघड बनेल जर या समस्या योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये जर सोडवल्या गेल्या नाहीत. Now we are going to study the role of microbes in the environment, how the different microorganisms are useful to clean the environment. Then land filling sites. Here picture is given how the process of land filling is carried out. Composting is one of the best methods to dispose of degradable waste collected in urban areas. शहरी भागामध्ये जो कचरा असतो तो गोळा केल्यानंतर त्याचं विघटन करण्याच्या अनेक पद्धतींचा वापर केला जातो. त्यापैकी कंपोस्टिंग ही एक अतिशय चांगली पद्धत या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल. या पद्धतीमध्ये नेमक्या कोणत्या प्रक्रिया केल्या जातात? लार्ज पिट्स आर डग इन ओपन स्पेस which are far away from the residential areas. लोकांची निवासस्थानापासून दूर अंतरावरती मोकळ्या जागेमध्ये खूप मोठे खड्डे खणले जातात. These pits are lined with plastic sheet or liner to avoid leaching of toxic and harmful materials which pollute the soil. हे खड्डे जे आहेत त्या खड्ड्याच्या सर्वात खालच्या बाजूला प्लास्टिकचा कागद स्प्रेड केला जातो. या वेस्ट मॅटरमध्ये काही टॉक्सिक म्हणजेच विषारी आणि घातक अशी काही द्रव्ये असतात की ज्यामुळं त्या मातीचं आणि पर्यायाने या वॉटर बॉडीज ज्या असतात किंवा वॉटर सोर्सेस जे असतात तर त्याचं प्रदूषण होतं आणि हे टाळण्यासाठी प्लास्टिक शीट या पीटमध्ये स्प्रेड केला जातो. देन कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन दी पीट. अतिशय कमी जागेमध्ये खूप कचरा कॉम्प्रेस करून या खड्ड्यांमध्ये गाडला जातो. It is covered with layers of soil, sawdust, leafy waste and specific biochemicals. या खड्ड्यावरती मातीचा थर दिला जातो, लाकडी भुशाचा थर दिला जातो, पालापाचोळा आणि शिवाय काही स्पेसिफिक बायोकेमिकल्स देखील या प्रोसेससाठी यूज केले जातात. बायोरिएक्टर्स आर मिक्स्ड ॲट सम प्लेसेस. डिकम्पोजिशन ही प्रोसेस चांगल्या प्रकारे व्हावी
यासाठी काही ठिकाणी या कचऱ्यामध्ये बायोरिॲक्टर्स देखील मिसळले जातात. Microbes present in the soil and other top layers decompose the waste. मातीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव असतात ते कचऱ्याचं विघटन घडवून आणतात. Then completely filled pit is sealed with the soil slurry. आणि शेवटची प्रोसेस की ज्याच्यामध्ये पूर्णपणे हा खड्डा एकदा भरून झाला की त्याच्यावरती चिखलाचा थर दिला जातो आणि त्यांनी तो खड्डा सील केला जातो. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज देन फॉर्म्ड आफ्टर फ्यू डेज. यानंतर काही दिवस गेल्यानंतर या खड्ड्यामध्ये चांगल्या दर्जाचे एक कंपोस्ट खत तयार होतं. अँड फायनली लँडफिलिंग साइट्स कॅन बी रियूज्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट. आणि या ज्या लँडफिलिंग साइट्स ज्या असतात त्याचा उपयोग पुन्हाही केला जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये तयार झालेलं जे कंपोस्ट आहे हे कंपोस्ट तिथून बाजूला केल्यानंतर हे खड्डे पुन्हाही रियूज केले जातात. देन नेक्स्ट पॉइंट इज सीवेज मॅनेजमेंट. हाऊ द डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युजफुल फॉर द सीवेज मॅनेजमेंट. त्या ठिकाणी एक पिक्चर आपल्याला दिसतंय की ज्याच्यामध्ये घरामध्ये तयार झालेलं जे सीवेज किंवा सांडपाणी जे आहे ते डायरेक्ट वॉटर बॉडीजमध्ये न सोडता त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसत आहेत या चित्रामध्ये. आणि असं शेवटी ट्रीटमेंट झालेलं पाणी की जे एन्व्हायरमेंटली सेफ असतं ते फायनली या वॉटर बॉडीजमध्ये रिलीज करण्यायोग्य असतं आणि ते रिलीज केलं जातं. In villages, domestic sewage is disposed of either in nearby soil or in biogas plant. खेड्यांमध्ये जे घरगुती सांडपाणी असतं ते एकतर जवळपासच्या मातीमध्ये किंवा बायोगॅस प्लांटमध्ये डिस्पोज केलं जातं. परंतु सिटीजमध्ये हे सिवेज जे आहे ते डायरेक्टली वॉटर बॉडीजमध्ये सोडता येत नाही. यासाठी सीवेज इज कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट फॉर मायक्रोबियल ॲक्शन. मायक्रोबियल ॲक्शनचा यूज करून त्याच्यावरती जी ट्रीटमेंट केली जाते आणि ते वॉटर सेफ बनवलं जातं यासाठी ते प्रोसेसिंग युनिटकडं कॅरी केलं जातं. मायक्रोब्स आर मिक्स्ड विथ सीवेज टू डिकम्पोज कंपाऊंड्स ॲज वेल ॲज टू डिस्ट्रॉय द पॅथोजेन्स. या सीवेजमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स मिक्स केले जातात की ज्यामुळं या सीवेजमध्ये असणारे जे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड्सचं डिकम्पोजिशन घडून येतं. शिवाय सीवेजमध्ये मिक्स झालेले जे पॅथोजेन्स असतात किंवा त्याच्यामध्ये असणारे जे पॅथोजेन्स असतात तर ते डिस्ट्रॉय करण्याचं काम असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. दे रिलीज मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स प्रेझेंट इन सीवेज. या सीवेजमध्ये जे डिफरंट कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड सारखे काही गॅसेस रिलीज केले जातात. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झिनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन सीवेज. या सांडपाण्यामध्ये काही झिनोबायोटिक केमिकल्स असतात आणि या केमिकलचं डिकम्पोजिशन हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि यामध्ये फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियांचा यूज केला जातो. द स्लज दॅट सेटल्स डाऊन इन द प्रोसेस कॅन अगेन बी युज्ड ॲज अ फर्टिलायझर. या सांडपाण्यावरती ट्रीटमेंट केल्यानंतर त्यातले कार्बन कंपाऊंडचं डिकम्पोजिशन होतं, त्याच्यामध्ये असणारे आणखी काही झिनोबायोटिक केमिकलचं डिकम्पोजिशन होतं आणि शिल्लक राहणारा जो साका असतो की ज्याचा यूज हा पुन्हा फर्टिलायझर म्हणून केला जाऊ शकतो. वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. आणि या संपूर्ण प्रोसेसमध्ये जे काही शेवटी शिल्लक राहिलेलं जे पाणी असतं, जे रिलीज झालेलं पाणी असतं तर ते पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय सुरक्षित असतं. मायक्रोब्स are used for bioremediation of environment polluted
ड्यू टू सीवेज. या सांडपाण्यामुळं पर्यावरणाचं प्रदूषण जे झालेलं असतं तर त्याच्यावरती जैव उपचार म्हणून या सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. देन नेक्स्ट पॉइंट इज क्लीन टेक्नॉलॉजी. हाऊ द फंगाय and the microorganisms like bacteria are useful to clean the environment. Human being has made a very fast progress in technology. अतिशय जलद या तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्याचं काम या मानवाने केलेलं आहे. But environmental pollution is also increasing with same speed. जरी प्रोग्रेस टेक्नॉलॉजीमधला जरी फास्ट होत असला तरी सुद्धा पर्यावरणाचं प्रदूषण देखील अगदी त्याच स्पीडने या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते. मायक्रोब्स हॅव द नॅचरल ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स. मानवनिर्मित रसायनं जी असतात त्यांचं विघटन करण्याची सुद्धा नैसर्गिक क्षमता काही सूक्ष्मजीवांच्यामध्ये असते. Hydrocarbons and some other chemicals are transformed with the help of these abilities. आणि हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे कंपाऊंड्स असतात असे हायड्रोकार्बन्स आणि इतर काही केमिकल्स रसायनं यांचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जाऊ शकतं आणि असं ट्रान्सफॉर्मेशन करण्याची कपॅसिटी ही काही मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये असते. Some microbes remove sulfur from fuels. इंधनामध्ये सल्फर असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की जेव्हा इंधनांचं ज्वलन होतं आणि तेव्हा त्याच्यामधून सल्फर डायऑक्साईड सारखे काही वायू या वाहनांमधून बाहेर पडतात की ज्याच्यामुळं पर्यावरणाचं प्रदूषण होतं. पण या फ्युएल्समधून सल्फर जर रिमूव्ह केलं तर पर्यावरणाचं प्रदूषण काही प्रमाणामध्ये का असेना कमी होईल आणि हे सल्फर या फ्युएल्समधून रिमूव्ह करण्याचं काम काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरॅनियम, झिंक एटसेट्रा लीच इन टू द एन्व्हायरमेंट फ्रॉम द लो क्वालिटी मेटॅलॉइड्स. अतिशय लो क्वालिटीचे काही मेटॅलॉइड्स जे असतात, धातू सदृश मूलद्रव्ये जी असतात त्यांच्यामधून कॉपर, आयर्न, युरॅनियम आणि झिंक सारखे काही धातू हे पर्यावरणामध्ये साचून राहतात. These are converted into compounds before leaching with the help of thiobacilli and sulfobacilli. आणि या कंपाऊंडचं हे जे लो क्वालिटी मेटॅलॉइड्समधून जे काही मेटल्स या पर्यावरणामध्ये शिल्लक राहतात त्यांचं वेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडमध्ये रूपांतर करता येतं. म्हणजे बिफोर लिचिंग म्हणजे ते साचून राहण्यापूर्वी. आणि यासाठी थायोबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो. द पिक्चर ऑफ अल्कॅनिओरेक्स वर्कुमेन्सिस इज शोन हियर अँड ऑल्सो द Pseudomonas bacteria we can see here in the picture. Bacteria shown inside picture, they are used to clear the petroleum oil spoilage on ocean surface. These are called as hydrocarbonoclastic bacteria. बऱ्याचदा आपण ऐकलेलं आहे की हे वेगवेगळं ऑइल जे आहे ते जहाजांच्या साह्याने, शिपच्या साह्याने हे समुद्र मार्गाने त्याची वाहतूक केली जाते. ॲक्सिडेंटली हे ऑइल जे आहे ते त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मिक्स होतं की ज्यामुळं त्याचा एक टॉप लेयर जो असतो ओशनचा तर तो या ऑइलनी भरलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं वातावरणामध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये मिक्स होऊ शकत नाही आणि त्यामुळं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की जे त्या ओशनमध्ये असतात मग ते ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील तर त्या ठिकाणी त्यांना ऑक्सिजन अवेलेबल होत नाही. अशा वेळेला सफोकेशनमुळं किंवा गुदमरून त्यांचा जीव जाऊ शकतो. या
बॅक्टेरिया या ऑइल स्पॉइलेजसाठी त्या ठिकाणी खूप एक महत्त्वाचं कार्य करतात. टेक्निकली कुठल्याही प्रकारची मेथड या ओशन सरफेसवरून या ऑइलला हटवू शकत नाही. अशा वेळेला या बॅक्टेरियांचा यूज हा आपल्याला ते वॉटर क्लीन करण्यासाठी होतो आणि या बॅक्टेरियांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया HCB असं म्हटलेलं आहे. Plastic bottles are formed from the chemical substance PET. आपल्याला माहिती आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये या प्लास्टिकच्या बॉटल्स वापरतो आणि त्यांचा यूज जो आहे तो किती प्रचंड प्रमाणावरती वाढलेला आहे. तर या ज्या बॉटल्स आहेत त्या एका केमिकल सबस्टन्स PET पासून तयार झालेल्या आहेत. व्हॉट इज मीन्ड बाय PET? पॉलिइथिलीन टेरिथॅलेट पॉलिएस्टर या केमिकलपासून त्या बनलेल्या असतात. Nowadays, most of the urban garbages consists of plastic. आणि आता आपण सगळीकडे बघतोय की या कचऱ्यामध्ये या प्लास्टिकचा जो काय प्रमाण जे असतं त्याचं ते खूप प्रचंड प्रमाणावरती आहे. It has been observed that species like Vibrio and Ideonella sequensis can decompose the PET. हे जे केमिकल आहे पेट, तर त्याचं डिकम्पोजिशन करण्यासाठी या व्हिब्रिओ आणि आयडिओनेला सेकॅन्सिस यांचा वापर केला जाऊ शकतो. सिमिलरली स्पेसीज ऑफ फंगाय लाईक ॲक्टिनोमायसिटिस, स्ट्रेप्टोमायसिस, नोकार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स हॅव ॲबिलिटी ऑफ डिकम्पोज रबर फ्रॉम गार्बेज. त्याचबरोबर काही फंगायच्या काही प्रजाती आहेत, ॲक्टिनोमायसिटिस, स्ट्रेप्टोमायसिस, नोकार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स, आणि त्यांच्यामध्ये अशी क्षमता आहे की या कचऱ्यामध्ये असणारं जे रबर आहे त्याचं विघटन करण्याची एक क्षमता या सर्व फंगायमध्ये असते. कोणत्या घटकांमुळं कचऱ्यामध्ये असणाऱ्या कुठल्या घटकांचं विघटन होतं, तर यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं जी आहेत ती प्रॉपर लक्षात ठेवावी लागतील. देन सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ द माइन्स. आपल्या सर्वांना सल्फ्युरिक ॲसिड माहिती आहे की ज्याचा फॉर्म्युला H2SO4 असा आहे. तर ॲसिड रेन जर पडलं किंवा असा पाऊस जर पडला, आम्ल पर्जन्य जर पडलं, तर त्याच्यामधून सल्फ्युरिक ॲसिड त्याच्यामध्ये असतं. त्याचबरोबर माइन्समध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस केल्या जातात त्यामध्ये जे मटेरियल्स असतात त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड असतं. यू नो दॅट इरोजन ऑफ मेटल्स प्रेझेंट इन स्टॅच्यूज, ब्रिजेस, बिल्डिंग्स ऑकर ड्यू टू इट. इरोजन इज नथिंग बट दी करोजन. स्टॅच्यूज म्हणजे पुतळे जे असतात ते धातूचे असतात हे आपल्याला माहिती आहे. जे वेगवेगळे पूल बांधले जातात त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी मेटल्स वापरलेला आहे. डिफरंट बिल्डिंग्स आहेत, तर या सर्वांचं क्षरण आपण म्हणूया किंवा इरोजन जे आहे ते या सल्फ्युरिक ॲसिड सारख्या घटकांमुळे होऊ शकतं. बट सल्फ्युरिक ॲसिड इज द सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया लाईक ॲसिडोफिलम स्पेसीज अँड ॲसिडोबॅसिलस फेरक्झिडन्स. पण हे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे की ज्याच्यामुळं या वेगवेगळ्या घटकांचं इरोजन होतंय, तर याला जर रोखायचं असेल तर अशा काही बॅक्टेरिया आहेत किंवा त्यांच्या प्रजाती आहेत की ज्यांचा सल्फ्युरिक ॲसिड हाच एक एनर्जीचा सोर्स आहे. हेन्स दिस बॅक्टेरिया कॅन कंट्रोल द सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू ॲसिड रेन. आणि अशा वेळेला या बॅक्टेरिया सॉइल पोल्युशन कंट्रोल करू शकतात की ॲसिड रेनमुळं होणारं जे काही सॉइल पोल्युशन असतं ते कंट्रोल करण्याचं काम या ॲसिडोफिलम स्पेसीज आणि ॲसिडोबॅसिलस फेरॉक्झिडन्स